एवढेच नव्हे तर माता रमा भीमाच्या क्रांतीच्या लढ्याची धार आणि तलवार होती। मी आता शिंदे मॅडमला विनंती करते की त्यांनी येऊन 2 शब्द बोलावे। आज रमाई जयंती दिनानिमित्त आपण सगळे जमलो, तर सगळ्यांचे मी पहिले मनपूर्वक आभार मानते, कारण की पहिल्यांदाच आपल्याकडे रमाई जयंती साजरी होते। तसे तर बरेच कार्यक्रम होतात, पण आजचा जो दिवस आपण साधला या कार्यक्रमासाठी खूप चांगला आहे। म्हणजे आपण प्रत्येक सणवार साजरे करतो, पण अशा महापुरुषांच्या जयंती दिन साजरे झाले पाहिजे। आणि त्यातल्या त्यात एक स्त्री प्रतिमा की स्त्रियांची जयंती साजरी करणे हे खूप मानाची गोष्ट आहे, कारण की आपण आजपर्यंत कसं स्त्रियांना खूप आपला जो इतिहास आहे तो मनुस्मृतीने जे पती ढोल गवार पशुशूद्र और नारी सब है ताड़न के अधिकारी, हे जे मनुस्मृतीने दिलेले जे काही स्त्रियांवर बंधन लादलेले गेले आणि ते परंपरेने रुजले गेले संस्कृतीत आपल्या, आणि त्याच्यामुळे स्त्रियांना अतिशय हीन स्वरूपाची वागणूक आजही बऱ्याच समाजात आहे। आजही तिला म्हणजे अशी वागणूक दिली जाते की नकारात्मक वागणूक दिली जाते, तिला हीन मानले जाते आजही बऱ्याच समाजात। आपण पाहतो गोरगरीब स्त्रिया, दलित, त्यात आदिवासी, पिछड्या वर्गातल्या ज्या स्त्रिया आहेत त्या अजूनही दाबल्या गेल्या आहेत। फक्त बाबासाहेबांमुळे आपला जो समाज वर आला, त्यातूनच आपल्याला आपल्या महान स्त्रियांची जी काही आपल्याला ओळख झाली ती फक्त बाबासाहेबांमुळे आणि या बाबासाहेबांनी दिलेल्या शिक्षणाच्या अधिकारामुळे। बाबासाहेबांनी जे काही आपल्याला संस्कारित केलं त्यात मोलाचा वाटा रमाईंचा सुद्धा आहे। रमाई अतिशय गोरगरीब अशा घरून आल्या। त्यांचे वडील हे कोळी म्हणजे मासे पकडायला जायचे। आम्ही त्यांचे जे जन्मस्थळ आहे आम्ही तिथे जाऊन आलो। तिथे त्यांची एक छोटीशी अशी म्हणजे हे बांधून ठेवली आहे, मंदिरासारखं म्हणजे विहारासारखं बांधलेलं आहे त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ। आणि ते म्हणजे असं म्हणाल की तिथे अजूनही कुणी बरेच लोक, खूप कमी लोक जातात त्यांना दर्शन घ्यायला, त्यांचा इतिहास जाणून घ्यायला, पण त्यांचे नातेवाईक अजूनही तिथे आहेत। आणि ते त्यांच्या गाण्यातून, त्यांच्या काव्यातून माता रमाईचं जे चरित्र आहे लहानपणापासून मोठं होईपर्यंतचं जे काही आहे, बाबासाहेबांच्या जीवनसंगिनी असेपर्यंतचं सगळं ते आपल्या त्या गीतातून मांडतात आणि इतक्या उत्स्फूर्तपणे मांडतात। त्यांचे अजूनही तिथे नातेवाईक आहेत, चुलते आहेत, त्यांचे पुतणे आहेत, पुतणेसून आहेत, जे कोणी आहेत ते, आणि अजूनही त्या अतिशय गरीब परिस्थितीतच आहेत। असं नाही की त्यांच्याकडे खूप माळ्या आहेत, घर आहेत। आपण विचार करू, बाबासाहेबांचे रिलेटिव्ह आहेत, माता रमाईचे रिलेटिव्ह आहेत, त्यांची चांगली 2 माळ्याची 3 माळ्याची माळी असेल, ऍटलिस्ट घर असेल, नाही, अजूनही तिथे कौलारूच घर आहेत आणि ते त्याच ठिकाणी राहतात। फक्त एवढंच की त्यांना अभिमान आहे की आम्ही माता रमाईचे वंशज आहोत आणि माता रमाईचे वंशज आहोत जिने बाबासाहेबांना त्यांच्या प्रत्येक सुखादुखात साथ दिली। जेव्हा बाबासाहेब 14 तळ्याला सत्याग्रहाला गेले तेव्हा माता रमाई म्हटल्या की मी पण येते। बाबासाहेब म्हटले तू कशाला येते तिथे? त्यांनी एकच वाक्य बोलले, मी आपला जो समाज येणार आहे, जे लेकरं येणार आहेत आपले तुम्हाला साथ देण्यासाठी या सत्याग्रहात, त्यांना कमीत कमी मी जेवण करून वाढेन। मी त्यांना उत्स्फूर्तपणे हे करू शकत नाही, त्यांना जागरूक करू शकत नाही, तुमच्यासारखं बोलून त्यांना लढण्यासाठी तयार करू शकत नाही, पण मी तुम्हाला त्यांना अन्न चारू शकते, 2 वेळचं तुमच्या सोबत मदतीला त्यांना तयार करू शकते, ताकद येईल त्यांना, खाऊन जे ते संग्रामात उतरतील ते पण महत्वाचं आहे। उपाशी पोटी राहून कोणता संग्राम होत नाही। त्या अनाडी बाईचं म्हणजे त्या दलित बाईचं, अनाडी बाईचं फक्त एवढं बोलणं सुद्धा बाबासाहेबांना तेव्हा इतकं मोलाचं वाटलं की मला जी जीवनसंगिनी मिळाली ही गरिबीतही आणि इतक्या त्रासातही मला साथ देण्याचा विचार करते आणि स्वतःच नाही तर माझ्यासोबत संग्रामात उतरलेल्या
सत्याग्रहात उतरलेल्या त्या गोरगरीब जनतेचं आपल्या लेकराप्रमाणे काळजी घेण्याचा विचार करते मी खूप. तेव्हा बाबासाहेबांच्या डोळ्यातून अश्रू ढळाढळा कोसळले. तो क्षण होता आणि त्यांनी पंढरीच्या देवारात मला जायचं म्हणून त्यांनी बाबासाहेबांकडे आग्रह केला. तेव्हा बाबासाहेब म्हणाले की अगं, ज्या देवाने आपल्याला आजपर्यंत गुलामगिरीत ठेवलं, तुम्हाला स्त्रियांना इतक्या जाचात ठेवलं, तरी तुला त्याची पूजा करायची. तर तेव्हा तिचं जे म्हणजे रमाईचं जे बोलणं होतं की मी प्रत्यक्षात देव पाहिला, तुमच्या स्वरूपात पाहिला, मला आता कोणत्याच देवाची गरज नाही, आणि त्या तिथेच थांबल्या. हा क्षण सुद्धा म्हणजे एक अशिक्षित बाई, पण तिच्या संसारातच नाही तर तिने समाजासाठी सुद्धा जे काही योगदान दिले ते मोलाचं आहे. मग आजच्या दिवशी त्या अशा अशा स्त्रीला अभिवादन करण्यासाठी आपण इथे जमलात, याच्यासाठी मी सगळ्यांचे आभार मानते आणि माता रमाईच्या स्मृतीला अभिवादन करते आणि आपले 2 शब्द वेळेवर आता माझ्या बुद्धीला जसं मी जेवढं वाचन केलंय त्यानुसार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. आदरणीय व्यासपीठ व येथे जमलेले माझ्या वरिष्ठ, त्याचबरोबर भगिनी, आज आपण येथे रमाई जयंती साजरी करत आहोत. सर्वात अगोदर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करते. त्याचप्रमाणे त्यांची संगिनी, त्यागमूर्ती, स्वाभिमानी अशा रमाई यांच्या प्रतिमेला अभिवादन करून माझ्या 2 शब्दांना मी सुरुवात करते. रमाईंचा इतिहास जर आपण बघितला तर अतिशय कष्टमय असा त्यांचा जीवनकाळ होता. त्या जीवन काळामध्ये वयाच्या त्यांच्या 5व्या वर्षीच त्यांचे आई वडील दोघेही गेले आणि जो हर्डल आए उसको कैसे उन्होंने क्रॉस किया, ये सारी चीजें जो हमें पता चली आज के माध्यम से, आज के प्रोग्राम के माध्यम से, वो बहुत सही में बहुत अच्छा लगा मुझे. सबसे बड़ी बात है कि रमाबाई की जीवनी से जो पता चलता है कि उनकी आयुष्काल बहुत कम था. वो 37 ईयर्स तक जीवित थे, लेकिन अभी भी 125 साल बाद हम उनके बर्थडे मना रहे, उनकी जयंती मना रहे, उनके बारे में सोच रहे. तो हमें ये सोचना चाहिए कि कोई भी काम करने के लिए सिर्फ टाइम नहीं चाहिए, आप कम समय पर भी कितना अच्छा काम कर सकते हैं. 37 ईयर्स में उन्होंने इतना कुछ करके गए कि 125 साल के बाद भी हम सब इकट्ठा हुए हैं उनकी जयंती मनाने के लिए. उनकी शादी हुई थी 8 साल की उम्र में. अभी अगर हम सोचेंगे कि हमारी बच्चियों की 8 साल की उम्र में शादी करवा दे तो हम लोग मतलब पागल है, ऐसा तो पहले हो ही नहीं सकता, इलीगल है, सब कुछ आ जाएगा. लेकिन 8 साल की उम्र से उन्होंने 29 साल उन्होंने अम्बेडकर साहब के साथ अपनी विवाहित संसार जो है उन्होंने एक साथ बिताई थी. तो उसके माध्यम से पता चलता है उन्होंने कितने मतलब बचपन में जब हम लोग मम्मी पापा के साथ रहते, जो हम पेरेंट्स के साथ बिताते हैं, जो उम्र जो उनके साथ लाड प्यार में बिताते हैं, उनको मिली नहीं क्योंकि उनके मम्मी पापा बहुत पहले ही गुजर गए थे. लेकिन अम्बेडकर साहब ने उनको जो प्यार, जो रामू बोल के जो बुलाते थे, रामू बोले तो हमें सबको लगता है कि रामू बोले तो किसी औरत का नाम तो हो ही नहीं सकता, रामू बोले तो किसी मर्द का ही नाम होगा, लेकिन उनके प्यार में उनका रामू ही मतलब अभी तक जीवित है. अभी सबके काम में, सबके शरण में अभी अम्बेडकर साहब के नाम लेते हैं तो उसके साथ रमाबाई की नाम आ ही जाती है. उनके सपोर्ट में ही आज अम्बेडकर साहब इतने बड़े हुए, इतने आगे बढ़े. अगर उनकी सपोर्ट नहीं रहती थी, अगर उनके साथ वो एक कदम से कदम मिला के ना चलते थे, अगर अभी जैसे हम लोग हर छोटे मसले पे सिर्फ कंप्लेन करते रहते हैं, कुछ भी आज ये नहीं चाहिए, आज हमें वो चाहिए, आज मेरे पास ये नहीं है, लेकिन उनका कंप्लेन से ज्यादा उन्होंने उनका साथ दिया है. उन्होंने उनके हर जो भी उनका फेस करना था उन्होंने साथ में किया है. तो इन सब घडत असताना बाबासाहेब शिकले, बाबासाहेबाला बळ दिलं. त्यागमूर्ती का म्हणतात माता रमाईला? फार कमी वयामध्ये त्या वाटत ना. मला आत्ताच पारमिता मॅडमनं सांगितलेलं आहे. आता मी पारमिता मॅडमला फार चांगलं समजतो. का समजतो? कारण बौद्ध धर्मामध्ये 10 पारमिता आहेत.
आणि मॅडमचं नाव देखील पारमिता आहे. तर पारमिता असल्यामुळं, कारण आपण 10 पारमिता पाळतो, 10 पारमिता आपला गाभा आहे आपल्या धम्माचा, आणि त्या धम्माचं मध्ये जे महत्वाचं जे आहे आपली पारमिता, ती पारमिता मॅडमचं नाव असल्यामुळं मॅडम तुमच्या नावाबद्दल मला खूप अभिमान वाटतो. आय एम प्राऊड ऑफ यू. तरी असो या. एक मिनिट.